बघूया प्रथम चेंडू चेतन सुंदर असा फटका, परंतु त्याच सुंदर फटक्यावर सुंदर असं फटका होता हा. बघूया पुढील चेंडू चेतनचा पुन्हा एकदा चौकार. मेरी प्रॉपर टीम है ना पुढील चेंडू भाई कैसा मतलब टीम में मेरे को अकेले पे लोड आता था ना सामना करेल टीम के साथ पूरा पैक मांगता क्या बोलते हैं फटका पुन्हा एकदा उनके सामने बैठ जाऊं पुन्हा एकदा देवा आपल्या संघासाठी. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा चेतनचा बॉलिंग मार करून उजव्या बाजूने बॉलिंग मार्कवर ऋतिक पुन्हा एकदा सुंदर असा फटका पुन्हा एकदा चौकार. नक्कीच काय संख्येमध्ये त्यांचं काम बघतायत ते भरत आणि रवी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणि पुन्हा जावा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ऋतिक आणि पुढील चेंडू ऋतिकचा मारा करेल तो पुन्हा एकदा देवा. अतिशय सुंदर असा फटका बॉलिंगचा निर्णय घेतलेला ऋतिकने. बघूयात आता पुढचा चेंडू आणि 29 पुन्हा एकदा बॉलिंग सुंदर असा फटका. नक्कीच असा सुंदर असा टप्पा टाकून त्यांनी आउट घेतलेला आहे तो देवा. बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा ऋतिकचा चेंडू पुढील चेंडू आणि हा निश्चितच झेलबाद. त्यांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा ऋतिकचा पुढील चेंडू मारा करेल तो सुजल. बघूया सुजलने अजूनपर्यंत सुंदर असा चेंडू त्याचबरोबर सुंदर असं चेंडू करेल तो राकेश. अतिशय सुंदर असा फटका निश्चितच राकेशच्या बॅटमधून निघालेला फटका हा डाव्या बाजूने सुंदर असा पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला फटका. असा फटकेबाजी करतोय तो आपल्या संघासाठी आणि हा नक्कीच थोडासा हा रन आउट झालेला आहे तो राकेश चव्हाण. बहुत ही बढ़िया शॉट है ये चौका. डाव्या बाजूने सचिन यादव गोलंदाजी बघूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने अब तक 56 और ये पुढील चेंडू शुभमचा मारा करेल तो पुन्हा एकदा सनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शुभम वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा सुंदर असा फटका. पाचवा चेंडू पुढील चेंडू सुंदर असा फटका त्याचबरोबर सुंदर असा पुढील चेंडू आणि सुंदर असं वैयक्तिक दुसरं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर करून अतिशय असा हा चाललेला खेळ. दोघं भाऊ आमने सामने
पंचांचा मारा करेल तो सुंदर असा फटका. 2 सामना करेल तो लखन आपल्या आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू आणि निश्चितच बघूया यांनी आपल्या संघासाठी 4 धावा दिल्या आणि सुंदर असा पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू. परत शेवटचा चेंडू बघूया. आपल्या शेवटच्या चेंडूवर आपला पुन्हा एकदा आव्हाने आपल्या सुंदर असा किती धावा देतोय तो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो देवांग आपल्या संघासाठी आणि निश्चितच सुंदर धावसंख्या झाली ती 5. 1 गडीच्या मोबदल्यात 5. पुढील चेंडू देवांगचा. देवांग आपल्या संघासाठी पुढील चेंडू आणि निश्चितच 4 धावा. पुढील चेंडू देवांगचा बॉलिंग मार्कवर आणि सुंदर असा पुढील चेंडू सुंदर असा रवी आपले पंच काय निर्णय देतात त्याच्यावर ठरेल की हा नॉकआउट पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. अतिशय दक्ष असे पंच रवी भोसले या संघाची चेतन या संघासाठी. पुढील चेंडू सनीचा मारा करेल तो तीनू. यशस्वी नाही. पुढील चेंडू सनीचा मारा करेल तो तीनू आणि पुन्हा एकदा सावकार या संघाची धुरा सांभाळण्यासाठी आलेले ते. पुढील चेंडू पुन्हा एकदा सनीचा चौकार पुन्हा एकदा निश्चितच पुन्हा एकदा चेंडू आणि बघूयात आता या चौकारचा फलंदाजी तडाखेबाज फलंदाजी चिनू याकडून बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा डाव्या बाजूने आणि तसा मारा करेल तो चिनू आणि सुंदर असा चेंडू. परंतु पुढील चेंडू पुढील चेंडू देवांगचा मारा करेल तो पुन्हा एकदा चिनू बॅटेची कळाला नाही. चेंडू बॅटेचा बघू आपल्या बॅटेतून किती रन देतोय आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका शुभम यादव. पुढील चेंडू बघूया. 2 चेंडू 32 धावा. पुढील चेंडू निश्चितच पुन्हा एकदा फटका मार. पुढचा चेंडू कुठल्याही चेंडू सनीचा मारा करेल. चेंडू सनीचा डाव्या बाजूने बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सुंदर असा फटका. बरोबर सनी यादव निश्चितच सुंदर अशी कामगिरी करतो तो रॅम्बो या संघाचा. शुभम यादव. पुढील चेंडू सनी यादवचा आणि कुठली धाव नाही. पुढील चेंडू सनी याचा मारा करेल तो शुभम. सुंदर असा फटका. चेंडू सनीचा मारा करेल तो चेतन आणि सुंदर असा फटका.
असा फटका त्याचबरोबर शुभ आणि छोटा असा फटका 26 धावांची गरज 26 धावा आणि सुंदर असा फटका. बघूया पुढील चेंडू लखनचा निश्चितच प्रत्येक चेंडूमध्ये परंतु यशस्वी शतक घेऊन आलाय तो सुंदर असा फटका. नहीं देना भाई दोन चेंडू चेंडू आणि 5 धावा. 5 धावांची आवश्यकता 3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. चेंडू संघाला